सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अशफाक मौला शेख वय 30 राहणार थोरली इरण्णा वस्ती सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून घरफोडी, मोटरसायकल चोरी, घातक शस्त्राने जबरी चोरी करणे, गैरकायदेशीर मंडळी जमवणे, खंडणी मागणे, सरकारी नोकरावर हल्ला करणे, विनयभंग करणे, दगडफेक करणे, शस्त्रानिशी फिरून धमकी देणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे। त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण 12 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे। अशफाक मौला शेख याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत। अशफाक मौला शेख यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी 2018 मध्ये फौजदारी संहिता अधिनियमानुसार सन 2024 मध्ये कलम 56(1) अ ब महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये प्रतिबंधित कारवाया करण्यात आल्या होत्या। त्यानंतरही अशफाक मौला शेख याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवली। त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी 19 जुलै 2024 रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे। सदरची कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, यशवंत गवारी सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, उमाकांत शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलगरवस्ती पोलीस ठाणे, श्रीमती संगीता पाटील पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस गुन्हे शाखा, एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे, पोलीस शिपाई अक्षय जाधव, पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।